हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अश्विनी अशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज संध्याकाळच्या वेळेला थोड्या वेळ वरती आली होती गच्चीवर. दिवसभर नुसतं घरामध्येच असतो आपण आणि तीच-तीच कामं, तेच-तेच गोष्टी होत असतात आणि त्यामुळे म्हटलं चला थोडंसं आपण वरती जाऊया, थोडीशी वॉकिंग करूया जेणेकरून आपल्याला मस्त फ्रेश वाटेल. म्हणून वरती आली होती आणि सूर्य मावळताना तर इतकं भारी वाटत होतं ना, थोड्या वेळ वरतीच बसलो, वॉकिंग केली. खाली आल्यानंतर मात्र लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली. भाजीमध्ये मी आज मस्त असा राजमा बनवणार आहे आणि त्याचबरोबर गोड-गोड असा गाजराचा हलवा सुद्धा मला आज बनवायचा होता. वरती जाण्याच्या आधीच मी हे गाजर स्वच्छ असे धुवून ठेवलेले होते. म्हटलं खाली आलं की लगेच आपण गाजर किसून घेऊया आणि राजमा सुद्धा कुकरमध्ये शिजत ठेवून दिला. तर हे जे काही तुम्हाला गाजर दिसताय ना, तर ते 2 रविवार झाले तेव्हापासून आणलेले होते बरं का. पण माझ्याकडनं काही गाजराचा हलवा बनवणं होतच नव्हतं. पण मी आज सकाळीच त्याला बाहेर काढून ठेवलं होतं. म्हटलं आज गाजराचा हलवा संध्याकाळी झोपेपर्यंत बनवला गेलाच पाहिजे. सकाळी बनवूया, दुपारी बनवूया, पण फायनली संध्याकाळी तो बनवायला घेतलाच मी. तर आता हे सगळे गाजर मी व्यवस्थित किसून घेतले. जे काही वरचे होते ना, ते एकदम छोटे होते आणि किसायला पण आहे ना खूप कंटाळा येतो. म्हणजेच गाजरचे जे काही वरचे शेंडे होते ना, तर ते. तर ते मी ना कट करून घेतले. कट म्हणजे तोडूनच घेतले आणि ते म्हटलं सलाड म्हणून आपण खाऊन टाकूया आणि जे खालचे मस्त ब्रॉड आहे ना, ते पटापट किसले जातात म्हणून त्याला किसून घेतलं. सगळे गाजर किसून घेतले. त्यानंतर म्हटलं चला आता हे सगळं आहे ना आवरून घेऊया. आवरायचं म्हणजे काय झाडून घ्यायचं, थोडंसं पाणी टाकायचं, पुसून घ्यायचं. तर तेच मी इथे करायला घेतलं. ही कढई मी DMartवरनं घेतलेली आहे. हे मी तुम्हाला सांगितलंच होतं दिवाळीच्या टायमिंगला घेतलेली. पण मला आहे ना जरा डाऊट होता, की DMartवरचे भांडे कसे निघतात? कारण मी कधीही घेतलेले नव्हते. बाकी सगळ्या गोष्टी मी घेते बरं का DMartवरनं आणि मनामध्ये अजिबात कोणताही डाऊट येत नाही, की कसं निघेल काय? सगळ्या गोष्टी चांगल्याच असतात तिथल्या. फक्त भांड्यांचं मला वाटलं होतं, की खराब निघते की काय? खालून असं डागलं वगैरे जातं की काय? पण खरं सांगते कढई एकदम भारी एक नंबर निघाली. म्हणजे दोन्ही पण जी काही हंडीवाली कढई आणि ही जी आहे ना, तर दोघीही छान आहेत. एकदम मस्त क्वालिटी आहे. जर तुम्हाला सुद्धा एखादं भांडं DMartला आवडलं असेल आणि तुमच्या मनात काहीसा डाउट जर असेल माझ्यासारखा, तर तुम्ही नक्की डोळे झाकून घेऊ शकता. कारण मी ट्राय केलेलं आहे. हे जे काही तुम्हाला इलेक्ट्रिक लायटर दिसतंय ना, ते मी घेतलेलं आहे Mishoवरनं. फक्त ₹106 ना मला ते भेटलं. जेव्हा पण मी Mishoवर असं स्क्रोलिंग करायचे ना, तेव्हा हे लायटरमध्ये यायचंच बरं का आणि तेव्हा वाटायचं घेऊ की नको? आपल्याकडे आधीचं आहेच आहे, मग कशाला घ्यायचं? असं चालू होतं. पण पुन्हा म्हटलं थोडंसं अपडेट आपणही राहिलं पाहिजे, घेऊनच टाकूया. म्हणूनच मी हे रिचार्जेबल इलेक्ट्रिक लायटर घेऊन टाकलं. एकदम छान आहे बरं का, फ्लेक्सिबल सुद्धा आहे ते आणि त्याला आपण जसा मोबाईल चार्जिंगला लावतो ना, तसं चार्जिंगला लावून द्यायचं. तिथे ना बटन आहे, त्याला वरती केलं आणि ते एक बटन प्रेस करायचं आणि लगेच ते चालू होऊन जातं. एकदम मस्त आहे. वापरण्यासाठी तर एकदम सोप्पं आहे. जसं आपलं रेग्युलर लायटर असतं ना, तसंच हे इलेक्ट्रिक लायटर आहे. छान आहे. मला पण आवडलं. पण आहे ना, पण आता मी अजून ते 15-20 दिवस असं मस्त यूज करेल आणि त्यानंतर मी तुम्हाला रिव्ह्यू देईल. आणि तुमच्याकडे जर असेल, तर तुम्ही सुद्धा सांगा कसं निघतं, छान आहे की नाही? पण नवीन एखादी गोष्ट असली ना, तर त्याचा एक आनंद आपल्या चेहऱ्यावर असतोच आणि तसाच आनंद माझ्यासुद्धा चेहऱ्यावर आहे, जो तुम्ही बघितला. तर मस्त आहे बरं का हे लायटर. आता माझं असं होऊन गेलं होतं, की मी याला कुठे ठेवू? इकडे ठेवू की तिकडे ठेवू? असं माझं थोडा वेळ चाललं होतं. त्यानंतर मग पुन्हा त्याला थोडा वेळ बघत बसली. म्हटलं चला आता किती वेळ याच्याबरोबर खेळत बसावं की नाही? नवीन असल्या म्हणून काय झालं, इकडे माझे गाजरसुद्धा वाट बघताय, कधी आमचा हलवा बनवून ही तयार करतीये. दररोज मी ठरवते बरं का, मुलं खेळून येण्याच्या आत आहे ना, आपला स्वयंपाक हा रेडी झालाच पाहिजे. दररोज म्हणजे दररोज. पण एकही दिवस माझा तसं होत नाही. अर्धा स्वयंपाक मी करते, अर्धा तसाच पेंडिंग असतो आणि मध्येच मला आहे ना असे वेगवेगळे कामं निघतात आणि मी त्यामध्येच बिझी होऊन जाते. मग स्वयंपाक थोडा बाजूला ठेवते. कारण आपल्याला माहिती असतं, की स्वयंपाक हा किती काही झालं तरी हा केलाच जाणार आहे. पण ही जी काही छोटी-मोठी कामं निघतात ना आधीच्या मध्ये, तर ती मात्र करावीच लागतात. नाहीतर ती पुढे ढकलली जातात. उद्या करू, सकाळी करू, संध्याकाळी करू, असं करता-करता 2-3 दिवस असेच आपले चालले जातात. त्यामुळे समोर दिसलं, की ते पटकन करूनच घ्यायचं. तर आता ही गाजरं मी ना किसण्याच्या आधीच स्वच्छ धुवून घेतली होती. त्यानंतर मी किसलं, त्यामुळे मी त्याला आता काही धुतलेलं नाहीये. कढईमध्ये मस्त आपलं घरगुती तूप घेतलं, जे मी घरीच बनवत असते. त्यामुळे तूप टाकण्यासाठी अजिबात कानकूच न करता मस्त 2 चमचे फुल भरून तूप मी त्यामध्ये ॲड केलं आणि त्यामध्ये हे जे काही गाजर किसलेले होते, ते पण ॲड करून घेतले. आता हे थोडेसे सॉफ्ट झाले, की त्यामध्ये मी मस्त अशी साखर टाकणार आणि छान त्याला मिक्स करून पुन्हा थोड्या वेळ शिजवून देणार. पोळ्या मी आधीच करून घेतल्या होत्या आणि आता राजमा सुद्धा इथे छान शिजला होता. म्हटलं चेक करून बघूया राजमा कसा शिजलेला आहे, तर मस्त शिजला होता. राजमा जर छान शिजला ना, तर भाजीला पण छान अशी टेस्ट येते. भाजीसाठी जे काही सामान लागणार होतं, ते सगळं मी किचनवर काढून घेतलं आणि तोपर्यंत मुलं सुद्धा खेळून आली होती. मुलांनी हे लायटर बघितल्यानंतर त्यांचं पण चालू झालं, की "हे कसं चालतं दाखव ना आम्हाला एकदा." तर मी त्यांना ते दाखवत पण होते आणि हो, घाबरत सुद्धा होती बरं का.
मी त्यांना खरंच चालू करून दाखवलं, पण त्यानंतर त्यांनी मला इतका त्रास दिला ना, आम्ही पण चालू करून बघतो ना, आम्हाला पण जमतं की नाही. मग दोघांचा इथं भरपूर वेळ टाईमपास चालला आणि त्यानंतर फायनली मी त्यांना रागवलीच. "काही नको," म्हटलं, "मी तुम्हाला जेव्हा गरज पडली ना, तेव्हा चालू करून देईल." आणि मग ते लाईटर जे आहे ते त्यांच्या हातातून हिसकून घेतलं आणि त्या दोघांनी अभ्यासाला बसायला सांगितलं. श्लोक मात्र इथे थोडंसं लुडूबुडू करतच होता. त्यानंतर चला आता भाजीसाठी ना, इथे मी कांदा, टोमॅटो सगळं कट करून घेते, लसूणसुद्धा सोलून घेतला आणि त्यानंतर लगेच भाजीला आता फोडणी देऊन घेऊया. थोडासा गाजराचा हलवा एकदा हलवून घेतला आणि त्यानंतर पुन्हा कढईमध्ये छान असं तेल घेतलं. जिरं, मोहरीची फोडणी देऊन आता जो काही कांदा मी कट करून घेतलेला आहे, तो त्यामध्ये ॲड करून देईल. थोडा ब्राउन होऊन देणार. ब्राउन झाला की लगेच त्यामध्ये छान असा टोमॅटो कट केलेला जो आहे, तो पण त्यामध्ये टाकून घ्यायचा. त्यानंतर त्यावर थोडंसं मीठसुद्धा टाकून घ्यायचं आणि ते पुन्हा शिजवून द्यायचं. आता हे थोडंसं शिजेपर्यंत किंवा याला तेल सुटेपर्यंत मी दुसरं काम करायला घेतलं. सध्या घरामध्ये ना काकडी, टोमॅटो, बीट, गाजर तर हे सगळं आणलं जातं. न चुकता आणतात. आणि जेव्हा जेवायला बसायचं ना, तर तेव्हा मी हे काकडी, टोमॅटो कट करायचंच विसरून जायचे. कारण इकडनं तिकडे हॉलमध्ये न्यायचं म्हणजे थोडा विसर पडायचा आणि म्हणूनच मी आता जेव्हा पण स्वयंपाक करते ना, थोडासा असा वेळ आपल्याला मध्ये-मध्ये भेटतच असतो. त्या वेळेमध्ये ते सगळं कट करून आणि डब्यामध्ये भरून ठेवत असते. तर हा डबा मी घेतलेला आहे Mishoवरनं. त्याची आणि इलेक्ट्रिक जे काही माझं लायटर आहे, तर त्याची ह्या दोन्ही प्रॉडक्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर नक्की चेकआउट करा. तर खरंच खूप छान हा डबा आहे. आणि सध्या मी त्याच्यामध्ये मस्त सलाड कट करून ठेवत असते आणि जेव्हा पण जेवायला बसतो ना, डायरेक्ट डब्बाच आम्ही घेऊन पुढे जातो आणि तुम्हाला माहितीच आहे टीव्ही समोरच आम्ही बसून जेवण करतो. त्यामुळे मग इकडनं तिकडं न्यायचं म्हणजे खूप मोठं टेन्शन आहे. आता एकाच डब्यामध्ये सगळ्या गोष्टी असतात. काकडी असते, टोमॅटो असतो, गाजर आणि बीट हे सगळं मी एकाच डब्यामध्ये ठेवते. ते पण कट करून ठेवते आणि त्यामुळे मी आता अजिबात काहीच गोष्ट विसरत नाही. विसरलं तरी कट केलेलं असतं त्यामुळे पटकन डबा उचलायचा आणि पुढे जायचं. तर चला आता याच्यामध्ये मी मस्त लाल तिखट, हळद वगैरे टाकून घेतली. जे काही आपले घरगुती मसाले असतात ना, ते टाकून घेतले. राजमा थोडा क्रश करून त्यामध्ये टाकला म्हणजे थिकनेसपणा येईल आणि बाकीचा जो होता ना, तशाचा तसा त्यामध्ये ओतला. आता अंदाजानुसार मला किती भाजी पाहिजे ना, त्यानुसार मी त्यामध्ये पाणी ॲड करणार आणि मस्त ही भाजीसुद्धा उकळून देणार. इकडे माझा जो काही गाजराचा हलवा आहे ना, तो पण छान शिजलेला होता. तर त्यामध्ये आता मला आहे ना, साय टाकायची होती आणि दूध पण ॲड करायचं होतं. पण म्हटलं थांबा, आता ही भाजीची फोडणी आहे ना, तीच पूर्ण करून घेऊया. तर यामध्ये मी मस्त जी काही साय आलेली होती, मस्त मलाई तर ती टाकून घेतली आणि थोडंसं दूधसुद्धा मी त्याच्यामध्ये ॲड केलं आणि आता त्याला पुन्हा थोडा वेळ शिजवून देईल. सगळ्यात शेवटी मात्र मी त्यामध्ये वेलचीची पूड ॲड केली आणि जे काही ड्राय फ्रुट्स होते माझ्याकडे, तर ते सगळे कट करून त्यामध्ये टाकून घेतलं. सुरुवातीला मी गाजर किसले होते आणि जे काही वरचे शेंडे होते ना, तर ते मी बाजूला ठेवले होते सलाड म्हणून. ते पण म्हटलं चला लगेच कट करून घेऊयात, कामात काम लगेच होऊनही जाईल. तर त्याला पण मी कट करून डब्यामध्ये ठेवून दिलं. आता इथे माझा छान असा राजमा तयार होता आणि खरं सांगू खूप टेस्टी झाला होता. आरुषला तर रस्सा खूप आवडला. राजमा काही त्याने खाल्ला नाही. आणि त्यानंतर माझा गोड-गोड असा गाजराचा हलवासुद्धा तयार होता. फक्त खव्याची मात्र तेवढी कमतरता होती. पाहुण्या येण्यासाठी जरा वेळच होता आणि माझा स्वयंपाक वगैरे सगळं आवरून झालं होतं. आणि मग काय म्हटलं मोबाईलमध्ये बोटं घालण्यापेक्षा आणि सीरियल बघण्यापेक्षा ना मुलांबरोबर थोडा वेळ घालवूयात आणि त्यांच्याबरोबर मात्र मी लुडो खेळायला बसली. तर इथे आम्ही खूप चिटिंग करत आम्ही लुडो खेळलो आणि तोपर्यंत अहो सुद्धा आले. ते आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवणं केली आणि मग आपल्या नेहमीची जे काही कामं असतात, किचनवरनं आवरणं, भांडे वगैरे ते सगळ्या गोष्टी आवरून घेतल्या आणि झोपून घेतलं. तर असा संपवला आमचा आजचा हा दिवस. कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स करा. पुन्हा भेटूया अशाच इंटरेस्टिंग डेली व्लॉग्स बरोबर. बाय.